कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हॅलो सर, गुड मॉर्निंग। मी तुम्हाला फोन करणारच होतो। हो हो हो, येस सर, आय रिमेंबर। हो सर, सगळं वेळेत होईल, डोंट वरी। हो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं वेळेत होईल। येस येस, ओके, भेटूया। चलो बाय। तनु, त्या क्लायंटचा फोन आला होता। ते दुबईला चाललेत ना, ते त्यांनी परत रिमाइंड केला आता। लवकरात लवकर ही डील क्लोज करावी लागणार आहे। अजून डिले केलं ना तर हातचं सगळं निघून जाईल। अखिल, माझा पूर्ण विश्वास आहे ही डील होणारच। आय नो, मला एक वेगळं टेन्शन आलंय ग। आकाश आता तिकडे गेलाय ते व्हेरिफिकेशन करण्यासाठी, पण जर त्या क्लायंटला कळलं ना तर त्यांना उगाच असं नको वाटायला की मी व्यवहारात अविश्वास दाखवतो। उगाच मिसअंडरस्टँडिंग्स होते। आणि आकाश आता पण ना, काय गरज होती? त्याला सांगतोय ना मी केलंय व्हेरिफिकेशन, मला ऐकतच नाही। तर उगाच काही घोळ नको व्हायला। आणि भास्कर दादा तो पण त्याच्यासोबतच। ऐक ना, मी काय म्हणते, त्यांना जे करायचं ते करू दे। या सगळ्यांच्या भरोशावर राहण्यापेक्षा तू तुझी पावलं पटपट उचल। हो ग, ते करतोच आहे ना, बघतेस ना तू। अखिल, तू बाबांशी कागदपत्रांविषयी बोललास का? आणि बाबांशी कसं बोलू हेच कळत नाहीये मला। यार, दिस डील इज व्हेरी इम्पॉर्टंट टू मी। आता आकाश दादामुळे बाबांचा पण माइंडसेट चेंज झालाय। त्यांनाही हेच वाटतंय की कदाचित तो क्लायंट फ्रॉड असू शकतो। सो ते कसे परमिशन देतील मला? आणि आफ्टर ऑल माझ्यापेक्षा आकाश दादावरती जास्त विश्वास आहे त्यांचा। काय करणार? अरे पण अखिल, तुला हे करावंच लागणार आहे, कारण तुला स्वतःला प्रूव्ह करायचंय। आय नो, रादर मला तर ही डील सरप्राईज द्यायची होती सगळ्यांना, पण काय आता ऐत्या वेळी घोळ झालाय सगळा। अखिल, इफ यू डोंट माइंड, तर मी एक सजेस्ट करू का? मी बोलू का बाबांशी कागदपत्रांविषयी? नाही नाही, नको, तू यात नको बोलूस। अच्छा, नाही बरोबर आहे, तुझ्या स्वप्नांमध्ये माझी काहीच जबाबदारी नाहीये ना। ठीक आहे तनु, अखिल, तू काही बोलू नको। बायको म्हणून मी इतकंही करू शकत नाही तुझ्यासाठी अखिल। तुझ्याशिवाय कोण आहे माझं, सांग ना। आता तूच मला परक समजायला लागला तर मी कोणाकडे बघायचं? हा, माझा नवरा संकटात आहे आणि मी त्याची मदतच नाही करू शकले, त्याचं किती गिल्ट येईल मला माहिती आहे अखिल। तू माझ्या जागी असतं तर काय केलं असतं? बोल ना, काय केलं असतं तू? तनु, तुझं चुकत नाहीये, बरोबर आहे तुझं, पण काय पण काही नाही अखिल, तू ही जबाबदारी माझ्यावर दे, मी एकदम व्यवस्थित पार पाडेन खरंच। बरं बरं, ठीक आहे, करतो। मी बाबांकडून कागदपत्र घेते, तू पुढच्या व्यवहाराच्या तयारीला लाग। हा, बाबांशिवाय ही गोष्ट कोणालाही कळणार नाही याची खबरदारी मी घेते। हे बघ, तू हे सगळं करतेस, प्लीज याचा अजिबात स्ट्रेस घेऊ नकोस। काय ना, ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या बाळावरती नाही झाला पाहिजे, कळलं? काळजी घ्या। चल, येतो, बाय बाय। मम्माला कळवते। बोल बच्चा, काय नवीन अपडेट्स? हॅलो मम्मा, ऐक ना, मी अखिलला कसं बसं करून कन्व्हिन्स केलंय। आता घराची कागदपत्र मी ताब्यात घेतेय। अखिलकडून काय होईल असं वाटत नव्हतं मला। व्हेरी गुड, बिग अचीवमेंट बच्चा। माझं पाखरू स्वतःच्या पंखांनी उडायला शिकलं तर गुड गुड। आता एक काम कर, ती कागदपत्र तुझ्याचकडे ठेव। नंतर काय करायचं ना ते मी सांगेन तुला। ऐक ना ग, एक प्रॉब्लेम आहे। आता ही कागदपत्र कशी घेऊ मी त्यांच्याकडून? मला काही आयडिया सुचत नाहीये। अगं सोपं आहे बच्चा, तेच तुला म्हणतील की तनया बेटा ये, ही कागदपत्र घे, तुझ्याकडे सांभाळून ठेव। मूर्ख मुली,
अगं कधीतरी स्वतःचं डोकं वापरायला शिक ना. मम्मा सांग ना तूच, काय करू मी आता? ओके ठीक आहे, ऐक. हे बघ, त्यांच्या नकळत ती कागदपत्र शोधून तू तुझ्याकडे ठेव, कळलं? तू तिकडे कागदपत्र ताब्यात घे, इकडे मी आकाश आणि वसुंधराचा ताबा घेते. मुसक्या चावळते त्यांच्या कायमच्या. त्यांना विचारूया. एक्सक्यूज मी. बोला. J&J कंपनी कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का? एक कॉस्मेटिक ब्रँड आहे हा. J&J. हां. पुढे जाऊन बघा, इथून पुढे असेल असं मला वाटतं. ओके, थँक्यू. वसुंधरा. हा. मला वाटतं आपण एकदा इथे पण चेक करून यायला पाहिजे. चला. जयश्री, चल थोडंफार खाऊन घे. कालपासून काहीच खाल्लेलं नाही घेस तू. नाही, जोपर्यंत आकाश सुखरूप घरी परत येत नाही तोपर्यंत मी काहीही करणार नाही. काय अदनावर कसला राग करतेस? तू नाही खाल्लंस तर तो काय लवकर येणार आहे? तुला काहीच कसं कळत नाही हो. ए बघा, मला फक्त माझ्या लेकाची काळजी आहे. मला म्हणाला होता तो दर 4 तासांनी मी फोन करतो म्हणून. त्याचा काही फोन नाही, आपला फोन लागत नाहीये. मी सांगते तुम्हाला, माझी न खाण्याची इच्छाच त्याला इथपर्यंत घेऊन येईल. काय झालं भावला? मग मिस कॉल आहे का काही? बघा, आपला फोन लागत नाहीये, त्याचा फोन येत नाहीये. मी सांगते तुम्हाला, त्या बहिणी काहीतरी करणी केली असणार. उगाच काहीतरी बोलू नकोस. म्हातारा म्हातारी दोघही बिझी आहेत. हाच चांगला चान्स आहे, पटकन चटकते. कुठे ठेवली असेल यांनी फाईल? ते चेक करू आता. कबडमध्ये चेक करू का? कुठे ठेवल्या त्यांनी फाईल्स? कुठेच कशा नाही दिसत आहेत. मी काय बघू? बापरे, म्हातारा म्हातारी आले ना तर माझी वाट लागेल. एक्सक्यूज मी मॅम, आम्ही ॲक्च्युली एक कंपनी शोधतोय, J&J कंपनी. आम्हाला कळलं की ती इथेच याच बिल्डिंगमध्ये. तुम्ही प्लीज चेक करून सांगाल का? ओके सर, मी चेक करून सांगते. हां, थँक्यू. सॉरी सर, अशा नावाची कोणतीच कंपनी इथे नाही आहे. पण कसं शक्य आहे? ॲड्रेस तर ह्याच बिल्डिंगचा दिला होता. या बिल्डिंगमध्ये हे नवीन कुठलं ऑफिस सुरू झालं आहे का? नाही म्हणजे ह्याच्या आधी J&J नावाची कंपनी होती का? जरा प्लीज चेक कराल का? तेही चेक करून झालंय सर, पण अशा नावाची कोणतीही कंपनी किंवा त्यांचं कोणतंही ऑफिस इथे नाही आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.